हिंगणघाटमध्ये मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न केला। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी स्वतः सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं पायऱ्यावर बसून, आणि त्या आंदोलनाची दखल घेतली सरकारने आणि हिंगणघाटला मेडिकल कॉलेज देण्याबाबत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली। JR निघाला, पण नंतर हिंगणघाटला जागेचा प्रश्न निर्माण झाला आणि हिंगणघाटमध्ये ज्या काही जागा होत्या त्या जागेची पाहणी तज्ञ समितीने केली आणि तज्ञ समितीने ज्या काही हिंगणघाटमधील 5 जागा बघितल्या, सरकारी जागा 5 मधील ज्या वन विभागाच्या जमिनी होत्या त्या त्यांनी घेतल्या नाही आणि त्यांनी जामच्या जागेची निवड केली आणि आता त्याचा JR सुद्धा निघाला। हा 12 तारखेचा JR आहे। अतिशय आनंद होत आहे की हा JR या JRची प्रतीक्षा गेल्या 3-4 महिन्यापासून आम्ही 5 महिन्यापासून सतत पाहत होतो आणि आता हा JR निघाल्यामुळे आता हिंगणघाट येथील मेडिकल कॉलेजचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। आता लवकरच हे मेडिकल कॉलेज तयार झालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आता जागेचा JR निघाल्यामुळे निधीचा याला जो लागणारा निधी आहे त्या निधीच्या JR साठी आता मागे लागून तो सुद्धा आम्ही काढून घेऊ आणि तात्काळ याच्या कामाला लागून लवकरात लवकर हे भव्य दिव्य कॉलेज हे जाम इथे झालं पाहिजे यासाठी आता आम्ही प्रयत्न करणार आहोत। मेडिकल कॉलेज हे होणं हे सर्वांची गरज आहे। या वर्धा जिल्ह्याचं हे मेडिकल कॉलेज आहे, जिल्ह्यातल्या सर्व लोकांसाठी, शिवाय चंद्रपूर जिल्हा लागून आहे, नागपूर जिल्हा लागून आहे, यवतमाळ जिल्हा लागून आहे, हे सुद्धा लोक या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेण्यासाठी येणार आहे। त्यामुळे आमच्या हिंगणघाटच्या, समुद्रपूरच्या, सिंधी रेल्वेच्या सर्व जनतेच्या वतीने मी सरकारचे खूप खूप अभिनंदन देतो, धन्यवाद देतो। माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब या सर्वांचं मी हिंगणघाटच्या जनतेच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो। एकदा JR निघण्याची वाट होती, जागा फायनल होत नव्हती, पण आता ही जागा फायनल झाल्यामुळे पुढचे मार्ग आता सोपे आहेत। लवकरात लवकर आम्ही याच्या मागे लागू, पण ही जी काही प्रक्रिया पार पाडावी लागेल त्याला जो वेळ लागेल तोच वेळ लागणार आहे। पण आता आमचा JR निघाल्यामुळे आता आमच्या मेडिकल कॉलेजला कोणी धक्का लावू शकत नाही। हे मेडिकल कॉलेज आता आम्हाला मिळालेलं आहे, आम्ही तात्काळ हे सुरू झालं पाहिजे यासाठी आम्ही आता पुढे प्रयत्नशील आहोत। त्यांना एकदा जेव्हा तज्ञ समिती हिंगणघाटला आली होती आणि तज्ञ समितीने जेव्हा या सर्व जागा बघितल्या त्यावेळेला आम्ही तज्ञ समितीचे आयुर्विज्ञानचे सर्व डॉक्टर मंडळी, तज्ञ समितीचे जिल्हाधिकारी वर्धा, तहसीलदार, SDO, त्याचप्रमाणे मी आमदार म्हणून उपस्थित होतो, त्याचप्रमाणे संघर्ष समितीचे लोकसुद्धा होते आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सर्व 5 जागा बघण्यात आल्या आणि 5 जागेतून एका जागेची निवड झाली आणि या 5 जागेतून एक जागेवर करण्यात यावं याच्यावरती तज्ञ समिती त्यांनी जे बघितल्या त्याच्यावरती मी आमदार म्हणून, त्याचप्रमाणे संघर्ष समिती सर्व लोक हजर होते। त्यांच्यासमोर सर्वांनी सांगितलं की या 5 जागेतून एका जागेवर हे मेडिकल कॉलेज करण्यात यावं। सर्व जागा पाहताना सोबत होते आणि त्या 5 मधून एक जागा निवड केलेली आहे। त्या 6वी जागा निवडली नाही, त्या 5 जागेतून एक जागा निवडलेली आहे। त्याच्यामुळे विरोध करण्याचं काही कारण उरलेलं नाही आहे। आता जे काही कारण उरलेलं आहे ते राजकीय कारण आहेत असं मी समजतो, पण जेव्हा सर्वानुमते हे जागा बघितलं, त्यानंतर सर्वानुमते निर्णय घेतला, त्यानंतर याच्यामध्ये विरोध असण्याचं काही कारण नाही आहे। तज्ञ समिती आधीच त्या करतात जागेची निवड करण्यासाठी, त्यामुळे मेडिकल कॉलेज होणं गरजेचं आहे, आता निधी मिळणं गरजेचं आहे, काम सुरू होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी मदत केली पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे असं माझं मत आहे।